पत्रकारांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी, खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी। मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना जाहीरपणे शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप समोर आल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेचा निषेध करत बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषद यांच्या वतीने खासदार पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले। निवेदनात पत्रकार हा समाजाचा आरसा असून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याचे नमूद करण्यात आले। प्रशासन, कायदे व्यवस्था आणि न्यायपालिका यांच्यातील दुवा म्हणून पत्रकार महत्त्वाची भूमिका बजावत असताना पत्रकारांवरील हल्ले, मारहाण आणि शिवीगाळीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली। निवेदनानुसार खासदार संजय दिना पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांशी बोलताना अश्लील भाषेचा वापर करून शिवीगाळ केली, तसेच पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली। एका जबाबदार लोकप्रतिनिधीकडून असे वर्तन होणे अत्यंत निंदनीय असल्याचे पत्रकार संघटनेने म्हटलं आहे। या घटनेमुळे राज्यातील पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून पत्रकारांच्या सुरक्षेचा धोका निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत खासदार पाटील यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। दरम्यान या प्रकरणात त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। निवेदन देताना बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंग राजपूत, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक राजेश डिडोळकर, गणेश निकम, जितेंद्र कायस्थ, गणेश सोळंकी, नितीन शिरसाट, विजय देशमुख, संजय जाधव, विलास खंडेराव, सुरेखा सावळे, दीपक मोरे, सुनील मोरे, अजय राजगुरे, प्रशांत सपकाळ, अभिषेक वरपे, अजय काकडे, राहुल चव्हाण, रेहमत अली, शेख आसिफ यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते। त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या या वर्तनाविरोधात खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध करण्यासाठी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद आणि इतर संघटनांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आलो होतो। आज जिल्हाधिकारी महोदयांना आपण निवेदन दिलंय, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पण निवेदन दिलंय, मुख्यमंत्र्यांना हे निवेदन आपण प्रेषित करतोय, पाठवतोय आणि ते जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या मार्फत पाठवतोय। आमची मागणी आहे की पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत खासदार संजय पाटील यांच्या विरोधात कार्यवाही करावी आणि त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे साहेब, त्यांना विनंती आहे की आपल्या पक्षातील लोकप्रतिनिधींना पत्रकारांशी कसं वागावं या संबंधातली एखादी कार्यशाळा आयोजित करावी आणि त्यांना नेमकं सांगावं की पत्रकारांना सोबत जे उद्धट वर्तन आपण करतोय आणि शिवीगाळ करतोय ते थांबलं गेलं पाहिजे। म्हणून ही विनंती आम्ही आमची मुख्यमंत्र्यांना आहे, उपमुख्यमंत्र्यांना आहे।